नमस्कार, मी डॉक्टर तेजश्री लाळे पुजारी, होमिओपॅथिक फिजिशियन। मी आज तुम्हाला सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी जे भुलीचे इंजेक्शन्स दिले जाते त्यामुळे कंबरदुखी होऊ शकते का, किंवा स्त्रिया असे वारंवार म्हणतात की भुलीचे इंजेक्शन दिले आणि आमची कंबर दुखायला लागली, तर यामागचे समज गैरसमज याविषयी मी बोलणार आहे। तर वैद्यकीय रिसर्चनुसार भुलीच्या इंजेक्शनमुळे जी कंबरदुखी होते ती तात्पुरती कंबरदुखी असते। सिझेरियन सेक्शन नंतर जर 2 महिन्यापेक्षा जास्त जर 2 महिन्यानंतर जर तुमची कंबर दुखत असेल तर त्याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत। आता भुलीच्या इंजेक्शनमुळे जी कंबरदुखी होते त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी भुलीचं इंजेक्शन दिलेलं असतं तो भाग संवेदनशील झालेला असतो कमरेचा, आणि त्यामुळे तिथे दाब घट्टपणा जाणवतो आणि त्यामुळे कमरेमध्ये थोड्याफार वेदना जाणवण्याची शक्यता असते। त्यानंतर ज्या ठिकाणी भुलीचे इंजेक्शन दिलेले आहे त्यावेळेस मज्जातंतूला सूज येते, जळजळ होते आणि कमरेमध्ये वेदना येतात। आता प्रेग्नन्सी दरम्यान आपल्या ओटी पोटावर गर्भाशयावर जसं जसे बाळ वाढते तसं तसं ताण येतो आणि प्रेग्नन्सीच्या काही शेवटच्या 2-3 महिन्यांमध्ये बाळाचे वजन वाढायला लागते, आकार वाढायला लागतो। त्यामुळे मणक्याचा पाठीच्या मणक्याचा आकार बदलतो आणि मणक्यांवर ताण येतो। आता बाळाला दूध पाजताना जर चुकीच्या पद्धतीने बसले किंवा झोपून जर दूध बाळाला कंटिन्युअस पाजलं तर आणि अवघडून बसल्यामुळे कंबरदुखी होऊ शकते। आता याच्यासाठी काय करायचं तर हळूवार व्यायाम आणि स्ट्रेचिंग करावं। त्यानंतर जर जास्त प्रमाणात कंबरदुखी असेल तर बेल्ट आणि बाइंडरचा वापर करावा डॉक्टरांच्या सल्ल्यानं, आणि आपलं जे पोश्चर आहे ते व्यवस्थित ठेवावं, जसं की उभारताना, बसताना, झोपताना योग्य पोश्चरमध्ये करावं सगळं हे। त्यानंतर व्हिटॅमिन डी, कॅल्शियम डिफिशियन्सी जर असेल तर आहारामध्ये याचं प्रमाण घ्या, आहारात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम घ्यावं। जर आवश्यकता असल्यास व्हिटॅमिन डी, कॅल्शियमच्या मेडिसिन्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात। आणि जास्त प्रमाणात जर कंबरदुखी असेल तर याला काही होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत ती पण डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत। आणि नियमित व्यायाम, नियंत्रित वजन आणि योग्य आहार याने आपली कंबरदुखी नियंत्रित आणावी। थँक्यू।